परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी हे गाव म्हणजे 3 जिल्हा सरहद्दीवर वसलेले गाव असून बीड, लातूर, परभणीला जोडलेला रस्ता म्हणून मध्यवर्ती गाव आनंदवाडी याकडे कुठल्याही प्रकारच्या लोकप्रतिनिधींचे लक्ष नसून प्रशासनाने देखील या गावच्या रस्त्याकडे डोळेझाक केल्याचे समजते आहे। रस्त्यामुळे गावचा विकास थांबला असून आरोग्य सेवा देखील वेळेत मिळत नसल्याने जनतेला हकनाक जीव गमावून बसावं लागतंय असे नागरिकातून समजते। कुठलाही नेता किंवा जिल्हा परिषदचे सदस्य असतील किंवा जिल्हा परिषदेचे अभियंते असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जिल्हा अभियंते असतील यांनी अद्याप या रस्त्याकडे कसलेच लक्ष दिले नसून स्वातंत्र्यापासून हा रस्ता विकासापासून वंचित असल्याचे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले। येत्या काही काळात जर या रस्त्याकडे कोणी लक्ष देऊन आमची मागणी मान्य केली नाही तर समस्त गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा तथापि आत्मदहनाचा इशारा सरपंच प्रतिनिधी नागेश चाटे यांनी दिला आहे। आमचं हे गाव जे आहे आनंदवाडी परभणी जिल्ह्यात असून बाजूला लातूर आणि बीड जिल्ह्याची सीमा येते। तर आमच्या गावामध्ये आता एका तरुणाचा मृत्यू झाला फक्त आरोग्य उपचार योग्य मिळालं नसल्यामुळे आणि आम्हाला रस्ता नसल्यामुळे आमच्या सर्व नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला आहे। भारत स्वातंत्र्य काळापूर्वीपासून आम्हाला रस्ता नव्हता, परंतु आता आम्ही सर्व तरुण शिकल्या सवरलेले आहोत म्हणून आम्ही या राजकारणामध्ये उतरलो। राजकारणी लोकांनी फक्त आमचं मातापोटी आमचा वापर करून घेतला की आता इथून पुढे आम्ही जमू देणार नाही। आमच्या गावात संतापाची लाट आहे तरुण वारल्यामुळे। जर शासनाने आमच्या ह्या रस्त्यावर लक्ष नाही दिलं तर आम्ही टोकाचं पाऊल उचलू, आंदोलन अथवा आत्मदहन करण्याचा सर्व गावकऱ्यांचा इशारा आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला इकडं अहमदपूर आंबेगाव हायवे फक्त आमच्या गावापासून 1.5 किलोमीटर आहे व लातूर बीडच्या शिवण रस्ता जाण्यासारखं कंडिशन असताना देखील शासन व प्रशासन जाणून बुजून आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे व गेल्या अनेक दिवसापासून 2-3 आरोग्याच्या प्रश्नामुळे 2-3 जणांचा रस्ता नसल्यामुळे जीविताला हानी झाली आहे व इकडं लातूर आणि बीड इकडं फक्त आम्हाला दळणवळण व इतर सगळ्या सुख सुविधा असून देखील रस्ता नसल्यामुळे आमची अडचण होत आहे। गाव माझा न्यूज करिता रुद्रा मुरकुटे, गंगाखेड, परभणी।